मुंबईतील कुर्ल्यामध्ये भरधाव बस थेट सोसायटी चिरली। अपघातात 7 जणांचा मृत्यू। बसनं 49 जणांना चिरडलं, 42 जण जखमी। आमदार मंगेश कुडाळकर आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी जखमी रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची घेतली भेट। रुग्णांवर तातडीने उपचार सुरू। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचार विरोधामध्ये भाजपचं राज्यभरात आंदोलन। अनेक हिंदू संघटना आंदोलनात सहभागी। विरोधी पक्षनेतेपदासाठी मवियाची मातोश्रीवर बैठक। भास्कर जाधवांचं नाव पुढे आल्यानं भाजपकडून टाळाटाळ होत असल्याची ही चर्चा। गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं मार्करवाडीमध्ये जंगी स्वागत। मार्करवाडीतील जनतेला बॅलेट पेपरवर निवडणूक नको, पडळकरांचं वक्तव्य। तर नाना पटोले देखील आजच मार्करवाडीमध्ये जाणार। दिल्लीत मवियाचे पराभूत उमेदवार शरद पवार आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्या भेटीला। ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत। भेटीनंतर पुढची भूमिका ठरणार। वारकरी संप्रदाय देखील ईव्हीएमच्या विरोधात। 13 डिसेंबरला आयोगाला बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्याचं निवेदन देणार। महानुभाव पंथाचाही ईव्हीएमला विरोध। मातोश्रीवरील बैठकीत बेळगावच्या मुद्द्यावरही चर्चा होणार। ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेणार याकडेच लक्ष। तर उदय सामंत देखील बेळगावच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेणार। संसदेच्या अधिवेशनामध्ये वन नेशन वन इलेक्शन सादर करण्याची शक्यता। चर्चेसाठी जेपीसी कडे पाठवणार विधेयक। प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी।